बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कथा कोण काय करणार कसं बदलणार. त्याच्या मारी मी त्याच्या झोपचं असं खोबरं का होतं या रोज. गंपा स्वतःशीच पुटपुटला. चांगली ढुंगणाखाली गादी आहे, डीवर पंखा फिरतोया, कांबराय चांगली मौसूद चादर आहे, पिसासारखी हलकी उशी आहे, तरी बी झोप लागून म्हणजे काय दरिद्री लक्षण म्हणायचं झालं. गंपा उठून बसला. जवळच्या टेबलावरचा तांब्या घेऊन तांब्या त्यानं तोंडाला लावला. घटघट आवाज करीत अर्धा तांब्या पाणी पोटात गेल्यावर त्यानं इकडं तिकडं पाहिलं. तोंडाला तांब्या लावलं त्याच्या सुनीला आवडत नव्हतं आणि तोंडाला तांब्या लावून घटाघटा पाणी पिल्याशिवाय त्याला पाणी पिल्यासारखं वाटत नव्हतं. आबा किती वेळा सांगायचं तांब्याला तोंड लावू नका म्हणून. ती चिडायची आणि गंपा चुकलं पोरी, ध्यानातच राहत नाही बघ, तो म्हणायचा. जन्माला लागलेली सव अशी सुटते होय लागलीच. ती हसून साजरं करायची पण नाराजी डोळ्यात दिसायचीच. गंपा मग ती नसताना तांब्यात तोंडाला लावूनच आपली तहान भागवायचा. आत्ताही त्यानं तसंच केलं. सून मुलगा आतल्या खोलीत गाढ झोपलेत हे माहीत असूनही तो सावध होता. सुनेच्या नजरला घाबरत होता. दोन्ही हातांचे तळवे डोकेखाली घेऊन तो पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागला, पण झोप लागत नव्हती. खिडकीतून आत आलेल्या रस्त्यावरच्या लाईटच्या प्रकाशात टक्क उघड्या डोळ्याने तो एकटक छताकडे बघत राहिला. छतावरून, भिंतीवरून, कोनाड्यावरून बाहेरची खोली आणि स्वयंपाकघर यांच्यामध्ये त्या दारावर लावल्या पडद्यावरून त्याची नजर फिरू लागली. रात्रीचे 2 वाजून गेले तरी त्याला झोप लागत नव्हती. डोळे मिटता मिटत नव्हते. डोळ्यावर झोप उतरता उतरत नव्हती. छतावरचा पंखा गारवा देत नव्हता की पाठीखालच्या गादीवर आराम वाटत नव्हता. पोट भरून टम्म झालेली भिंतीवरची पालसुद्धा ट्यूबलाईटच्या आडोशाला शांत विसावली होती. पण भरल्या पोटी गंपाची अस्वस्थ तळमळ त्याला झोपू देत नव्हती. आपल्या जगण्याचा उपयोग काय हेच त्याला समजत नव्हतं. निष्क्रिय, ऐदी, बथ्थड झाल्यासारखं, भुईला भार झाल्यासारखं वाटत होतं. मन भूतकाळात पळत होतं. डोळ्यासमोर राजा दिसत होता, गंगी दिसत होती आणि स्वतःचा रुबाबदार भरदार व्यक्तिमत्वाचा देह दिसत होता. काय झाली ही आपली गत. किती सुखासमाधानात होतो आपण आणि हे काय नशिबात आलं. राजा आणि गंगीच्या आठवणीनं तो आणखीनच अस्वस्थ झाला. राजा म्हणजे त्याचा बैल, नंदी बैल, आणि गंगी त्याची बायको. गंपा एक नंदीवाला होता. तरणा बांड, देखना गडी, अंगावरचा रंगीत अंगरका, कंबरेला गुंडाळलेला भगवा शेला आणि डोकीवरचा गुलाबी फेटा त्याला शोभायचा. पोराटोरांच्याच काय, मोठ्या पुरुषांच्या बायकांच्या नजरेत कौतुक असायचं ते त्याला समजायचंही. स्वतःचा अभिमान वाटायचा. मिशीवरून पालती मूठ फिरवत तो सगळ्यांकडे बघायचा. त्यांच्या नजरा चाचपायचा आणि कौतुकाच्या वर्षावानं भरून पावायचा. त्याचा बैलही तसाच धष्टपुष्ट, एखाद्या हत्तीसारखा राजबिंडा. पाठीवरच्या रंगी बेरंगी झुलीत तो एकदम नटल्यासारखा दिसायचा. दिमाकात तो रस्त्यावरून जाऊ लागला की त्याच्या गळ्यातल्या घंटा खुळखुळायच्या, पायातली झांजरं प्रत्येक पावलागणिक नाचायची. शिंगाला बांधलेल्या रंगीत रेबण्या आणि लोंबते गोंडे त्याच्या मानेबरोबर झोकात झोके घ्यायचे. आणि या सगळ्या थाटामाटाला त्याच्या कपाळावरचा गणपतीचा पितळी टाक शोभून दिसायचा. राजा, गणपा आणि खांद्याला मोठी झुळी अडकवलेली, डोकीवर बुट्टी घेतलेली गंगी रस्त्यावरून गावात फिरू लागली की रस्ता गच्च भरून जायचा. त्यांचा 2-2.5 वर्षांचा परशा कधी नंदीवर तर कधी गंपाच्या खांद्यावर तर कधी गंगेच्या कडेवर असायचा.
दोन्ही पाय खुशाल हलवत नंदीवर बसल्या परशाला बघून गावातली मुलं त्याच्याकडे टक्कामक्का बघायची, परशाचा हेवा करायची. आपणही नंदीवर बसावं असं त्यांना वाटायचं. नंदीपेक्षा परशावर त्यांची नजर खिळलेली असायची. शाळेची वेळ झाली की पोरांच्या आया आपल्या पोरांना ओढून न्यायच्या, जबरदस्तीनं शाळेला पाठवायच्या. परशावर अशी काही सक्ती नव्हती. त्याला शाळाच नव्हती, अभ्यास नव्हता, गुरुजींचा मार नव्हता. तो खुशाल दिवसभर गावभर फिरायचा. याचंही मुलांना आकर्षण वाटायचं, अप्रूप वाटायचं. पोरं नंदी बैला पाठोपाठ फिरायची. सुट्टी असेल तर पोरांची जणू चंगळच. हातातली गुबगुबी वाजवत गंपा गावातून फिरू लागला की गावातली पोरं त्याच्यामागून गावभर फिरायची. प्रत्येक गावात असाच अनुभव यायचा. प्रत्येक गावातली पोरं पोरच असायची. प्रत्येक गावात नंदी आणि गंपा पोरांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यावर गंपा नंदी बैलाचे खेळ करून दाखवायचा. त्या खेळाला गुबगुबीच्या वाद्याची सुरेख साथ असायची. नंदी गप्प शांत राहिला की गंपा म्हणायचा, राजा लेका रुसलास होई. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तो मग त्याची समजूत काढल्यासारखा म्हणायचा, असं रुसून येणे का, रुसाय काय झालं, बघ बघ किती माणसं आल्यात तुला भेटाय. अरे तू देव आहेस त्यांचा, देवांना असं रुसायचं नसतं. हास बघू, हास हास, तुला काही कमी पडू द्यायची नाहीत लोक, हास हास. नंदी मग मान हलवायचा, घंट्या खुळखुळायच्या, रेबणी नाचायच्या, गोंड झाडायचा आणि माणसं मग हसायची. वारं माझ्या ढाण्या वाघा म्हणून गंपा त्याच्या पाठीवर थाप मारायचा. शाबास र लेकरा म्हणून गुबगुबी जोरात वाजवायचं. जरा नाचून दाव राजा, गंपा म्हणाला की नंदी आपला तोल सावरत तिथल्या तिथंच ठुमकायचा. गळ्यातल्या घंटांचा आणि त्याच्या पायातला झांजरांचा असा आवाज यायचा की गावकऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गाववाले मग खुश व्हायचे, टाळ्या वाजवायचे. शाने माझ्या दोस्ता म्हणून गंपा त्याच्या कानाजवळ आपला हात फिरवायचा. गुबुगुबी पोराच्या खांद्याला अडकवायचा आणि जमिनीवर उताना झोपायचा. चल राजा चल चल, लोकाला दाखव तुझं वजन किती फुलासारखं आहे ते. नंदी मग त्याच्या पोटावर चारी पाय जवळजवळ ठेवून असा लहान पोरासारखा उभा राहायचा की लोकांचा श्वास वरच्या वर अडकायचा. मनावरचा ताण वाढायचा. घाबरलेली पोरं तर डोळं फाडून बघत राहायची. आता याचं पोट फुटतंय की काय. मुलांचा श्वास थांबायचा, पण गंपा सुरक्षित असायचा. राजा जरा पोटावर नाचून दाखव बाबा, गंपा म्हणायचाच अवकाश की वजन तुरून हलका हलका झाल्यासारखा नंदी तिथल्या तिथं पाय उचलून नाचायचा. गुबगुबीचा आवाज परशाच्या कोवळ्या हातातून शिगेला पोहोचायचा. घंट्या खुळखुळायच्या, टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. नंदी सावकाश खाली उतरला की लोक श्वास सोडायचे, पोरं हसायची. गुबगुबी वाजवणाऱ्या परशाला खांद्यावर बसवून घेऊन मग गंपा स्वतः गुबगुबी वाजवत नंदीला प्रश्न विचारायचा. गावकऱ्यांची भविष्यवाणी नंदीकडून वदवून घ्यायचा. राजा औंदा पाऊस पडेल का विचारून तो गुबगुबी आवाज वाजवू लागला की नंदी छानपैकी होकारार्थी मान खालीवर हलवायचा. राजा पीक पाणी चांगलं होईल ना मग, गुबू 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 गुबू, राजा पुन्हा होकारार्थी मान हलवायचा. लोकांना कसलं भय तरी राहणार नाही ना मग, गुबू 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 गु. नंदीची मान या कानापासून त्या कानापर्यंत नकारार्थी आडवी हलायची आणि लोकांची मान निर्भयतेने ताठ व्हायची. नंदीच्या भविष्यवाणीने लोक खुश व्हायचे, पैसे द्यायचे, कपडा लत्ता द्यायचे, गंगीला साडी मिळायची, शेर शेर धान्य मिळायचं, कुणी भाजी भाकरी लोणचं ताक द्यायचं, बैलाला वैरण मिळायची. दिवस मावळताना नंदीला घेऊन ते गावाबाहेरच्या पालावर यायचे तेव्हा वैरणीचा बिंडा झालेला असायचा. गंगीची झुळी भरून तट्ट व्हायची. गंपा परशाला दुकानातून बटर बिस्किट चिरमुरे फुटाणे घेऊन द्यायचा. दिवसभराच्या भटकंतीने सगळ्यांना छान झोप लागायची. फावल्या वेळात गंगी सुई दाभण बिब्ब काळा दोरा काळे मणी फणी कंगवा साबण वगैरे विकायची.
पालावर बसल्या बसल्या लोकांनी दिलेल्या चिंध्या बोळातून वाकळं शिवायची. बोटभर चिंध्या जोडून शिवलेली वाकळ नवी कोरी दिसायची. ती चिंध्या अशा जोडायची की कुठं आतली शिवण दिसायची नाही, की कुठली चिंधी डोकं वर काढायची नाही. त्या चिंधीतूनच ती वाकळावर चंद्र, चांदण्या, पानं, फुलं, स्वस्तिक, कुंकवाचा करंडा वगैरे अशी कलाकारी करायची की बघणाऱ्यांनी बघतच राहावं. 5वीला पुजलेलं जन्माचं दारिद्र्य असूनही फिरस्तीच्या संसारात गंपा गंगेबरोबर आणि गंगी गंपाबरोबर सुखात होती. आणि अचानक एक दिवस ध्यानीमनी नसताना गंगी पालावर साप चावून मेली. पालात साप कधी आला, कधी चावला गंपाला समजलं सुद्धा नाही. गंपाच्या शेजारी झोपल्या ठिकाणी गंगी गेली. सकाळी उठून गंपा बघतो तर गंगेचं अंग काळं निळं पडलेलं, तोंडातून फेस आलेला व फेस तिथल्या तिथं वाळून गेला होता. सापानं गंगेला ओरडायची सुद्धा संधी दिली नव्हती. गंपा कोलमडला. त्याला जगणं नको झालं. गंगी म्हणजे त्याचा श्वास होता. आता जगायचं कशासाठी? जगण्यावरचा मोह संपला, पण फरशासाठी त्याला जगावं लागलं. तो जगू लागला. पोराला घेऊन गाव पुन्हा फिरू लागला. पोरग नंदीवर आणि गंपा माग प्रवास सुरू झाला. नुसती भटकंती. आता नंदीत जीव करमत नव्हता. त्याचे खेळ दाखवायला उत्साह राहिला नव्हता. नंदीबरोबर नुसताच गावातून फिरू लागला. लोक कशाला थांबतील मग? गुबगुबी मुकी झाली. उपासमार घडू लागली. नंदीची हाडं दिसू लागली. गंपा कंटाळा. परशा 5-6 वर्षांचा झाल्यानंतर तो त्याला म्हणाला, परशा, लेका तुझी फरफट बघवत नाही मला. तुझी आई गेली आणि मी पांगळा झालो. माझ्याच्यानं तुला सांभाळायचं होणार नाही लेका. तू आपला आता शाळा शिक, मोठा हो. माझ्यावानी जगणं तुझ्या वाट्याला यायला नकोय गड्या. शाळा शिकून नोकरी बिकरीचं बघ. एका गावाला बांधून राहा. नेटानं संसार कर आणि सुखानं राहा. गंपानं मग त्याला एका आश्रमशाळेत ठेवलं. परशा रडत होता. नाही म्हणत होता. आबा, मला तुझ्या संग राहू दे म्हणून रुसत होता. पण गंपानं त्याचं काही न ऐकता त्याला शाळेत ठेवलंच. जात्याच हुशार असला परशा प्रत्येक वर्षी पास होत गेला. BA BEd करून एका शाळेत नोकरीला लागला. आपला पोरगा मास्तर झाल्याचा आनंद गंपाच्या उरात मावत नव्हता. त्याला आभाळ तोकडं झालं. पोराचा अभिमान वाटला. आभाळाच्या दिशेनं हात वर करून तो म्हणाला, गंगे, बघ तुझा पोरगा मास्तर झाला. एका शिक्षक मुलीशी परशानं लग्न केलं. हप्त्यावर गावात एक छोटंसं घर घेतलं आणि त्यानं मग आपल्या बापाला जबरदस्तीनं घरी आणलं. रानोमाळ फिरलेला गंपा, उघड्या माळावर आयुष्य घालवलेला गंपा, त्याला एका घरात छताखालच्या 4 भिंतीआड राहणं जमणाऱ्यातलं नव्हतंच. पण परशा म्हणाला, आबा, फिरणं बाद झालं आता. राहा सुखानं सावलीत. 4 घास खा शांतपणानं. आता मी मिळवतोय ना मग. किती दिवस वनवन फिरशील? सून बी मिळवती आहे. वय, आता जरा सुखानं जग. बरं, राजाचं काय करायचं रे? गंपा म्हणाला, त्याला कुठं सोडू? कुठं जाईल तो म्हातारपणी? त्याच्या पोराबाळाची काय घरं आहेत वई? आबा, येईल त्या रकमेला आपण राजाला विकूया. नाही पोरा, गंपा गडबडनं म्हणाला, राजा माझा काळजाचा तुकडा आहे. काळीज कुणी ऐकतं काय? गंपा बेचैन झाला. पर आबा, अरे असं कसं म्हणतोस तू? ज्यानं आपल्याला जगिवलं, खाऊ पिऊ घातलं, मानानं मिरवलं, त्याला ऐकायचं म्हणतोस? नाही पोरा, नाही. नंदी म्हणजे आपलं द्याव, मायबाप, घरचा करवितात यो. त्याला असा इकरीला काढायचा? नाही पटत मला हे. मग काय करूया? एखाद्या नंदीवाल्याला देऊन टाकूया. आपल्याच एखाद्या सगळ्या सोयऱ्याचं पोट चालेल आणि राजाचा मान बी राखला जाईल.
परशानं मग नंदी भावकीतल्याच एका पोराला देऊन टाकला. त्यानं आपल्या बापाचा राग धरला नाही. बापाला त्यानं समजून घेतलं. त्याच्या भावना जाणून त्याचा मान राखला. राजाची सोय झाल्यानंतर गंपा मुलाकडे राहायला आला. थकलेल्या गंपाला पोराबद्दल आपुलकी वाटली. त्याचा ऊर आनंदानं भरून आला. हे सुख घ्यायला गंगी पाहिजे होती असं मनात आलं. आपला पोरगा मोठा झाला. शाळा शिकून मास्तर झाला. एका गावात स्थिर झाला. त्याच्या आयुष्यातली भटकंती थांबली. देखणी मास्तरीन सून बघून तर गंपा हराकलाच. घरात आल्यावर सुनेनं वाकून नमस्कार करताच गंपा गहिवरला. डोळं भरलं. म्हणाला, सुखात राहा पोरी. एवढी शिकलीस पण रीतरिवाज विसरली नाहीस. बरं वाटलं मनाला. आपण अडाणी, आपली बायको अडाणी, पर मुलगा असून दोघं शिकली आली. गंपाला आबाळ हाताला लागल्यासारखं वाटलं. 2 खोल्यांचं घर. घरातला लोखंडी पलंग, प्लास्टिकच्या खुर्च्या, टेबलाजवळची लाकडी खुर्ची, गॅस, मिक्सर, कुकर, टी व्ही बघून गंपा खुश झाला. त्याला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. नंदीच्या नावानं भीक मागत गाव फिरणाऱ्या नंदीवाल्याच्या पोराचं घर असं. शिक्षण माणसाला किती मोठं करतं हे बघून गंपाला बरं वाटलं. पोराला आश्रमशाळेत ठेवून आपण चांगला निर्णय घेतल्याचं समाधान मनभर पसरलं. गंपाला पोराचा संसार, पोराचं घर आवडलं. घरात वावरताना आनंदी व्हायचा आणि आपण या घरात उपरा असल्यासारखंही वाटायचं. पोराच्या देखण्या संसाराला आपण विटकट ठिगळ लावल्यासारखं वाटायचं, तरी आनंदही वाटायचा. थोडं दिवस सगळं छान वाटलं, पण नंतर कंटाळा यायला लागला. कर्मन असं व्हायला लागलं. आयुष्य भटकंतीत गेलेलं. इथं घरात बसून कर्मावं कसं? वेळ जाता जात नव्हता. कुणाकडं जाणं नाही, येणं नाही. दिवसभर करायचं काय? सून लवकर उठून झाडलोट स्वयंपाक पाणी करून शाळेला जायची. परशाही तिच्या पाठोपाठ जायचा. कधी दोघं एकदमच बाहेर पडायची. आबा, आतून दाराला कडी लावून घ्या. दार उघडं टाकून कुठं बाहेर जाऊ नका. भूक लागल्यावर जेवून घ्या. खिडकी उघडी ठेवू नका, नाहीतर मांजर येऊन दूध पिऊन जाईल. गंपाच्या डोळ्यासमोर मांजरला दुधाची वाटी देणारी गंगी आली. इथं चहाला दूध पुरत नाही आणि मांजराला दूध कसलं देतीस? गंपा असं म्हणताच गंगी हसून म्हणायची, मांजराकडे काय शेळ्या मेंढ्या आहेत का गाई म्हशी आहेत? तिनं दूध कसं प्यावं? आपण नाही दिलं तर ते चुरून प्यायचंच की. गंपाला हसायला आलं. पालावरच्या उघड्या दुधाची फिकीर गंगीला नव्हती. इथं सुनेला केवढी काळजी. दारं खिडक्या बंद करून गंपा दिवसभर स्वतःला कोंडून घ्यायचा. एका भिंतीनं त्याचा जगाशी संबंध तोडला. बाहेरचं वारं आत यायचं नाही की आभाळाचा तुकडा दिसायचा नाही. फार उकडायला लागलं, जीव गुदमरायला लागला की मग पंख्याचं बटन दाबायचं. माणसं पाहिजे असतील तर टीव्हीचं बटन दाबायचं. टीव्हीतल्या आभाळाला आपलं मानायचं. गंपाला फार अवघड वाटायचं. डोळं भरून यायचं त्याचं, पण ते पुसायलाही कुणी नाही आणि बघायलाही कुणी नाही. दिवसभराचं एकटेपण झोंबायचं. एकटं बसून जेवताना तोंडात घास फिरायचा. कोंडवाड्यात बसून जेवल्यासारखं वाटायचं. ना अन्न गोड लागायचं, ना पोट भरायचं. रात्रीचं जेवण मात्र तिघं एकत्र बसून जेवायचे. लतिका आग्रह करून वाढायची. चवीचा स्वयंपाक करायची. हात आकडता घ्यायची नाही, पण तिचा कायदाच मोठा. आबा हे करू नका, आबा ते करू नका, खाली खरकट सांडू नका, जेवताना तोंडाचा आवाज करू नका, ताटात काही सोडू नका. 17 सूचना द्यायची. गंपाला ते आवडायचं नाही, पण लतिकाला काही बोलायची त्याच्यात हिंमतच नव्हती. शिकलेली, पैसे मिळवणारी, हुशार देखणी सून, हा काय बोलणार? पण परशानं काही बोलावं असं त्याला वाटायचं. पण परशा हसायचा. बायकोचं त्याला बरोबर वाटायचं. एकदा तर म्हणजे राहायला आल्याच्या दुसऱ्या दिवशीचीच गोष्ट.
पोटभर जेवल्यानंतर गंपानं ढेकर दिला, अगदी तृप्तीचा ढेकर. तर परशा म्हणाला, आबा किती मोठ्यानं ढेकर देतोयस. अरे बाबा, ही पोट गच्च भरल्याची पावती आहे. गंपा म्हणाला, तुझ्या बायकोनं झक्का स्वयंपाक केला, पोट भरलं गड्या. पर आबा, पुन्हा असं मोठ्यानं ढेकर देत जाऊ नका. लतिका म्हणाली, मला पोटात ढवळल्यासारखं वाटतंय. यात पोटात ढवळण्यासारखं काय आहे हे काही गंपाला समजलं नाही. पण त्यानंतर तो कधी पोटभर जेवला नाही. पोटाला तड लागण्याएवढं, ढेकर येण्याएवढं जेवण्याचं त्यानं टाळलंच. भुकेपेक्षा 2 घास तो कमी जेवायला लागला. तशी त्यानं सवयच करून घेतली. सुनेला वाईट वाटेल, तिला राग येईल असं आपण वागायचंच नाही, असं त्यानं ठरवून टाकलं. फिरत्या गाड्याशी त्यानं आपला सांदा जुळवून टाकला. रविवारचा दिवस. एकदा दुपारी खायला लतिकानं कांदा पोहे केले. TV बघत बसल्या गंपाच्या हातात तिनं प्लेट आणून दिली. प्लेटमध्ये चमचा होता, पण चमच्या बाजूला ठेवून त्यानं हातानं पोहे खायला सुरुवात केली. लतिका काही बोलणार एवढ्यात परशाने तिला डोळ्यानेच गप्प बसवलं. पोहे खाऊन झाल्यानंतर लतिकाने तांब्या भांडं त्याच्या हातात ठेवलं. पुन्हा तेच. तांब्यावरच्या फुलपात्राने पाणी पिण्याऐवजी गंपाने तोंडाला तांब्या लावला आणि घाट घाट पाणी पिऊ लागला. तशी लतिका ओरडली, आबा काय करता हे. आपलं काय चुकलं गंपाला काही समजलंच नाही. काय काय झालं त्यानं सरळपणे विचारलं. तशी ती चिडूनच म्हणाली, तोंडाला तांब्या कसला लावताय, शी. गंपा बघतच राहिला. तसा परशा म्हणाला, आबा तांब्या तोंडाला लावायचा नसतोय, तांब्यावरच्या भांड्यानं पाणी प्यायचं असतंय. पर का, मला तर तशी सवय आहे. ते माळावरच्या पालात, हे काही खोपट नाही, घर आहे, घर, शिक्षकाचं घर. लतिका म्हणाली, जरा तरी मॅनर्स. आता मॅनर्स म्हणजे काय हे तरी कुणाच्या बाला माहीत होतं. गंपा खुळ्यासारखा बघत राहिला, हातातला तांब्या तसाच. अगं अगं, आबाला तशी सवय आहे, परशा म्हणाला. पण ती म्हणाली, सवय असेल तर ती बदलायला पाहिजे. तांब्या उष्टा होत नाही काय, आणि उरलेलं पाणी पण फुकट जातं, त्याचं काय. गंपाच्या मनात आलं, उरलेलं पाणी फुकट जातं हे खरं आहे, पर तांब्या उष्टा कसा काय होतोय. म्या वाटक्यानं पाणी पिल्यावर वाटका उष्टा होणार नाही, मग पाणी कसं प्यायचं वरनं. डोक्याला ताण देऊन सुद्धा गंपाला काही अर्थबोध झाला नाही. गंपा मग हसला, मनात म्हणाला, ह्या शिकलेल्या लोकांचं काही खरं नाही. काय बोलत्या त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही. शिकलं म्हणून सगळं आपल्याला समजते असं वाटतंय झालं. गंपा मात्र तेव्हापासून बदलला. सुनेच्या घरात राहायचं तर सुनेच्या मर्जीप्रमाणे वागाय पाहिजे म्हणून तांब्यात तोंडाला लावून पाणी प्यायचं त्यानं सोडलं. पाणी पिल्यासारखं वाटत नव्हतं, तहान भागत नव्हती, पण त्यानं शरणागती स्वीकारली. मात्र घरात कुणी नसताना किंवा सगळे झोपल्यावर तोंडाला तांब्या लावून तो घटाघटा पाणी पिऊन घ्यायचा, भरून पावायचा. घसाच काय, पोटातली आतडीसुद्धा त्याला शांत झाल्यासारखी वाटायची. लतिकाचा त्याला राग यायचा नाही. तिच्या शिक्षणासमोर तो जणू विनम्र व्हायचा, काहीसा घाबरायचा सुद्धा. अशा काही गोष्टी सोडल्या की ती चांगली होती, बाकी तिची काय खळखळ नसायची. गंपाला वाटायचं माणूस सगळ्याच्या सगळा कसा चांगला असेल, काहीतरी दुर्गुण असणारच की त्याच्यात. तर माणूस म्हटलं की चालायचंच. आता तंबाखू खायची आपल्याला सवय आहे, तर ती तंबाखूची पुडी न मागता आणून देतीच नव्ह. काही चांगल्या गोष्टींसाठी काही वंगाळ गोष्टी नजरेआड करायच्या, झालं. हसण्या बोलण्याचं त्याला कौतुक वाटायचं. एकदा लाईट गेली होती, भयंकर गरम होत होतं. शर्ट काढून गंपा उघडा बंब होऊन दारात उभा राहिला. तर परशा म्हणाला, आबा आबा हे काय, शर्ट घाल लवकर, नाहीतर तुझी सून उकडल पुन्हा तुझ्यावर. का रे बाबा, ह्यात काय वाईट आहे.
जीवाची एवढी कायली वायली व्हायला लागल्यावर माणसानं काय करावं? बघ, तू बी शर्ट काढ आणि बघ कसं गार गार वाटतं या. परशालाही उकडत होतंच. त्यानेही शर्ट काढला. वय की आबा, चांगलं गार वाटतंय म्हणत हसला. काय उकाडा ग बाई, जीवाचं नुसतं पाणी पाणी होतंय म्हणत लतिका बाहेर आली आणि दोघांना विना शर्टाचं उघडं बघून ई म्हणून किंचाळली आणि पुन्हा आत जायला वळली. आबा आबा घाला शर्ट. परशा म्हणेपर्यंत गंपानं शर्ट अंगात अडकवलेलाच होता. कसली र तुझी बायको? गंपा म्हणाला. जरासुद्धा मनासारखं वागू देत नाही. कसला बाप रे तू? आबा, शेरगावात असं चालत नाही. आल्याड पल्याड घरं आहेत, बायका पुरी फिरत्यात दारात, त्यांच्यासमोर असं उघडं बरं दिसत नाही. अरे पर उकाड्यानं जीव चाललाय त्याचं काय? उकाडा काय फक्त पुरुषांनाच होतोय होय आबा? म्हणजे बायकांना पण उकडतेच की, मग त्यांनी काय करावं? पुरुषांसारखं कापडं काढून फिरावं घरादारात? काय पण तू बी झाला मास्तर. बायकांचं वेगळं. ते कसं काय? ती माणसं नाहीत? आहेत पर आबा, त्यांचा बी जीवच आणि पुरुषांचा बी जीवच. मरणाचा उकाडा बायका सहन करतात, मग पुरुषाला काय हरकत आहे? हे कधी ध्यानातच आलं नव्हतं गड्या. त्यासाठी शाळा शिकावं लागतंय. शाळेत हे बी शिकवितात. हे शिकवत नाहीत, पर शिकल्यावर माणसाचं डोसकं विचार करतंय. चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, बरोबर काय, चूक काय, आपण कसं वागायला पाहिजे, चुकीचं असल्यास कसं सोडायला पाहिजे, ते नवं कसं स्वीकारायला पाहिजे, हे सगळं कळतंय. मग आपलं पोरगं केवढं मोठं, केवढं विद्वान झालं, अशा नजरेनं गंपा परशाकडे कौतुकाने पाहत राहिला. केवढं उकडतंय म्हणत पुन्हा लतिका बाहेर आली. आपण आता इन्व्हर्टर बसवून घेऊया असं म्हणाली. त्यानं काय होईल? लाईट गेली तरी वीज मिळेल, पंख लावता येतील. म्हणजे ते काय, ते इन्व्हर्टर म्हणजे काय जादू आहे का काय? लाईट गेल्यावर बी चालायला? जादू नाही आबा, पण त्यात वीज साठवून ठेवायला येते या. लतिका म्हणताच गंपा जोरात हसला. म्हणाला, वीज म्हणजे काय पाणी आहे वई, हांड्या घागरीत भरून ठेवाय. तुझं बी आपलं काहीतरीच नाही आबा, खरंच. परशा म्हणाला. इन्व्हर्टर म्हणजे एक मशीन आहे. वीज असल्यावर म्हणजे लाईट असते तेव्हा त्या मशीनमध्ये वीज साठवून ठेवली जाते आणि लाईट गेल्यावर मशीनमधली वीज आपोआप उपयोगी येते. गंपा आश्चर्यानं थक्क झाला. साडीच्या पदरानं वारा घेत लतिका म्हणाली. काय जीवाची घालमेल व्हायला लागली या. किती पाणी पिलं तरी घालमेल काही थांबेना. मी सांगतो थांब तुला, जीवाची कायली थांबवाय काय करायचं ते. हसत हसत गंपा म्हणाला. एक डाव, फकस्त एक डाव. लई तर तांब्या अर्धाच भरून घे, म्हणजे पाणी वाया जाणार नाही. पर एक डाव तांब्या तोंडाला लाव आणि घाट 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 एका दमात पाणी पिऊन टाक. वट भेजू देत. तोंडावरनं गळ्यावरनं पाण्याचं ववळ वाहू देत. म्हणजे बघ आत्मा कसा गारीगार होतोय ते. जन्माची ताण भागती बघ. तुमचं काहीतरीच आबा. आबा सांगतोय तर बघ की आबासारखं पाणी पिऊन. चला काहीतरीच. लतिका हसली. काहीतरीच नाही, खरंच. एक डाव, फक्त एक डाव बघ तरी खरं. पुन्हा लावू नकोस तांब्या तोंडाला. गणपानं अर्धा तांब्या पाणी भरून तिच्या हातात आणून दिला. लाव तोंडाला, पी पी ग पी, काही होत नाही. एकदा अनुभव तर घे. परशानं तांब्या तिच्या तोंडाला लावला. डाव्या हाताने तिची मान पकडून म्हणाला. पी पी भराभर, एका दमात पी. एका हातात मान धरलेली, दुसऱ्या हाताने तांब्या उचललेला. पाणी पिण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. नाही नाही करीत मान हलवत घट 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 आवाज काढत तिनं पाणी संपवलं. उडाउडीत तोंडावर पाणी उडालेलं, गळ्यावरून पाण्याची धार लागलेली आणि पोटात अर्धा तांब्या पाणी एकाच वेळी गेलेलं. लतिका हसायला लागली. कसं वाटतंय?
भागली का तान? झालं नव्ह गार? लतिकाला हसू आवरत नव्हतं, पण थंड झाल्यासारखं वाटत होतं. दिवस असे छान चालले होते. हळूहळू गंपा बाहेर पडू लागला. दूध आणू लागला, किराणा दुकानातून सामान आणू लागला, गिरणीतून ज्वारी गहू दळून आणू लागला, मंडईतून भाजी आणू लागला. गंपा घरात रुळला. गंपा घरचाच झाला. लतिकाचं काम हलकं होऊ लागलं. घराची राखण होऊ लागली. आपण पोरांच्या उपयोगी पडतोय याचं गंपाला समाधान मिळू लागलं. परशाला वाटू लागलं आपला बाप आता सुखात आहे. पण गंपाला या जगण्यात फारसं सुख वाटतच नव्हतं. दिवसा काही वाटायचं नाही. दिवस कसा बसा सरायचा, पण रात्रीच्या काळोखात राजासमोर दिसायचा. त्याच्या गळ्यातल्या घंट्या वाजायच्या. गुबगुबी वाजवण्यासाठी हात शिवशिवायचे. सभोवतालची टाळ्या वाजवणारी गर्दी त्याची झोप उडवायची. रिकामी बंदिस्त खोली खायला उठायची. मोकळ्या रानातला आपण पाखरू इथं पिंजऱ्यात बंदिस्त होऊन पडलोय असं वाटून जीवाची तगमग व्हायची. गंगी सोबत असती तर एवढा एकटेपणा वाटला नसता. एवढ्याशा खोलीच्या 4 भिंतीत त्याला गुदमरायचं. अख्ख्या जगात आपण एकटंच असल्यासारखं वाटायचं. झोपच लागायची नाही. रात्र भयान वाटायची. उघड्या माळावरच्या पालात मेल्यासारखी झोप लागायची. आणि इथं सुरक्षित खोलीत पाटीखाली मऊशार गादी असूनही पापणी मिटायची नाही. गंप्या आता बिनकामाचा झालास गड्या, त्याचं मन म्हणायचं. नुसता खायला कार आणि भुईला भार. आज ही रात्र अशीच गेली. झोप कसली ती नाहीच. सकाळी पेपर वाचत बसला परशा गंपाला म्हणाला, आबा हे बघ. काय रे? बातमी ऐक, बातमी. कसली बातमी सांगतोय सकाळ सकाळी? नंदीला खेळवता खेळवता एक नंदीवाला म्हण रस्त्यावर चक्कर येऊन पडला आणि रस्त्यावर जागच्या जागीच मेला. अरे, गंपा कळवळला. असं कसं झालं म्हणायचं? पुढं ऐक. आता आणि काय पुढं ऐकायचं बाबा? खेळ करता करता खेळवाल्याचाच खेळ संपला की का? पुढचंच महत्त्वाचं आहे. नंदीवाला मेला. आता नंदी बैलाचं काय करायचं म्हणून लोकांनी नंदी बैलाला पांजरपोळात नेऊन सोडला. तर काय, बैलानं ना चारा खाल्ला ना पाण्याला तोंड लावलं. बैल बसलाय तो उठायलाच तयार नाही बिचारा. गंपा अस्वस्थ झाला. डोळ्यात पाणी आलं. कोण असेल तो नंदीवाला? आणि नंदी आपला राजा तर नसेल? गंपाला आपली आतडी कुणी बाहेर खेचून काढल्यासारखं वाटलं. आपला राजा, आपला दोस्त उन्हातानात हिंडत असताना आपण हिथं सावलीत गाद्या गिरद्यावर लोळतोय. आपल्याला घास गिळतोय तरी कसा? गंपाच्या जीवाची कालवा कालव झाली. राजा डोळ्यांसमोर दिसू लागला. तोंडाला मुसक्या घातल्यासारखा पांजरपोळात डोळ्यात जीव आणून खुडूक झालेला राजा त्याच्या डोळ्यांसमोर हाले ना. बघितलंस का आबा, तुला घरात आणलं ते किती बरं झालं. नाहीतर तू बी असाच कुठंतरी रस्त्यावर बेवारशासारखा मरून पडायचास. परशाचं बोलणं गंपापर्यंत पोहोचलं नव्हतं. गंपा हादरला होता. डोळ्यात पाणी आलं होतं. गंपा गुपचूप बसून राहिला होता. आबा काय झालं? परशानं त्याचा खांदा हलवला. आबा तू बरा आहेस ना? मी बरा आहे. काळी झालं र. काय होईल त्या नंदीचं? आपला राजा तर नसेल त्यो? परशाच्या मनात ही शंका आली होती, पण गंपाच्या काळजीनं त्यानं ते बोलून दाखवली नव्हती. अरे आपला राजा असता तर आपल्याला कळालंच असतं की. राजा आपण मारुतीला दिला होता. मारुती मेला असता तर आत्तापर्यंत आपल्यापर्यंत ती बातमी कुणी ना कुणी सांगितली असती. तू काळजी करू नकोस. आपला राजा नाही त्यो आणि मयत बी मारुती नसेल. तरी गंपाचं समाधान झालं नाही. नंदीवालं कुठं कुठं फिरत्यात. कुणाचा ठाव ठिकाणा कुणाला कसा लागायचा, आणि लागला तरी आपल्या पथूरचं ते कोण सांगणार? गंपाच्या मनाची धावाधाव झाली. कंच्या पांजरपोळात ठेवला असतील तर त्या नंदीला.
बातमी मिरजेची आहे, म्हणजे पांजरपोळ मिरजेतलाच असेल. म्या जाऊन येतो उद्या, माझा जीव टांगणीला लागलाय. कसा जाशील तू? मी चौकशी करतो मिरजेला. मिरजेपर्यंत गंपा नीट जाईल हे परशाला माहीत होतं. आयुष्यभर भटकंती केलेल्याला मिरजेतला पांजरपोळ शोधणं काही अवघड नव्हतं. पण पांजरपोळातला नंदी राजाच असेल तर राजाचं काय करायचं, हा प्रश्न परशासमोर होता. राजाला इथं आणणं शक्य नव्हतं. अशा अवस्थेतल्या राजाला सोडून गंपा राहणार नाही. आबाला रोखणं मग अवघड होतं आणि म्हणून परशानं चौकशी करण्याचं मान्य केलं होतं. पण गंपाला ते पटलं नाही. तळमळून रात्र काढलेला गंपा दुसऱ्या दिवशी, म्या जाऊन येतो मिरजेला, तू काळजी करू नको माझी, म्हणून मिरजेला गेला. पांजरपोळ त्यानं शोधून काढला. पांजरपोळात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, साहेब कुठं आहे तो बैल? कुठला बैल? त्यो नंदी बैल, कालच्या पेपराला बातमीत होता त्यो नंदी बैल. कुठं आहे हो त्यो? इथंच आहे ना मग. का रे बाबा? अधिकाऱ्यानं आश्चर्यानं विचारलं. तसा गंपा भिजल्या आवाजात म्हणाला, साहेब मी उठवीन त्याला. तू उठवशील? साहेब हसून म्हणाला, नंदी बैल म्हणजे काय तुला मांजराचं पिल्लू वाटलं की काय रे उठवायला? नाही साहेब, मी खरंच उठवीन त्याला. त्याच्या पोटाखाली हात घालून उठवशील? साहेब आणखीच हसले. नाही साहेब, गंपा म्हणाला, मी बी नंदीवाला आहे साहेब. बघा मी गुबगुबी वाजवल्यावर नंदी कसा उभा राहतोय ते. साहेबाला पटत नव्हतं, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, बघूया तरी, म्हणून त्यानं गंपाला नंदी बैलाजवळ नेलं. गंपानं पाहिलं तर तो नंदी राजा नव्हता. मनाला बरं वाटलं, तरी समोरच्या मरणासन्न नंदीला बघून त्याला वाईट वाटलं. आपला राजा काय आणि हा नंदी काय, गंपाला त्यात फरक वाटला नाही. नंदीच्या पाठीवरून, पोटावरून, डोकीवरून, तोंडावरून प्रेमानं हात फिरवून गंपानं आपल्या झुळीतली गुबगुबी काढली, गळ्यात अडकिवली. मोठ्या आत्मविश्वासानं गुबगुबी वाजवायला त्यानं सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, बैलानं डोळे उघडले, कान हलवले, शेपूट उचलले आणि अंग झटकून तो उभा राहिला. त्याचे डोळे चकाकले, डोळ्यात जिवंतपणा आला. गुबगुबीच्या आवाजानं लोकांची गर्दी झाली. शाबास दोस्ता, शाबास, गंपा म्हणाला. जरा ह्या लोकांना नाचून दाखव दाखव. गुबगुबीचा आवाज वाढला. नंदी नाचू लागला. गळ्यातल्या घंटा खळाळल्या. लेकरा, औंदा पाऊस पडल ना मग? नंदीनं होकारार्थी मान हलवली. पीक पाणी चांगलं होईल ना मग? नंदीनं पुन्हा होकारार्थी मान हलवली. दुनियेला कसलं भय राहणार नाही ना मग? नंदीनं या कानापासून त्या कानापर्यंत मान नकारार्थी हलवली. लोकांनी कडाडून टाळ्या वाजवल्या. साहेब आश्चर्यानं थक्कच झाले. कुणी चारा आणला, कुणी पाण्याची बादली समोर ठेवली. तसा गंपा म्हणाला, ह्याला खायची नाही, गुबगुबीची गरज आहे, त्याची भूक वेगळी आहे. गंपाच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. साहेबांनी जाणलं की बैलाला गरज गुबगुबीच्या आवाजाची आहे आणि या माणसाजवळ ती कला आहे. हा माणूस या बैलाचं जगणं आहे. दोघांचं जगणं एकमेकावर अवलंबून आहे. साहेबानं नंदी गंपाला देऊ केला. तसा गंपा म्हणाला, नाही साहेब, वय झालंय माझं आता याचा खेळ करत फिरणं मला जमणार नाही, पेलवणार नाही आणि माझ्या लेकाला ते आवडणार बी नाही. त्यापरीस तुम्ही ह्याला कुठल्या तरी नंदीवाल्याला देऊन टाका. वय. जड अंतकरणानं गंपा घरी आला. तिकडे नंदीची तळमळ, इकडे गंपाची तळमळ. दोघांना एकमेकांची गरज असूनही दोघं दोन्हीकडे उपरी झाली होती, अनाथ झाली होती. काळ बदलला हेच खरं, त्याला कोण काय करणार. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा.
आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.